ओम हरि ओम नमस्ते रुद्रमन्यवाहुतो दिखवे नमः बाहुभ्यामुते नमः जाते रुद्रशिवा तनूर्घोरा पापिकासने तया नस्तन्वा सन्तमया गिरिशन्ता विजागसे जामि कुङ्गिरिसन्तस्ते बिभ्रसतवे शिवाङ्गृततां कृमाहिगुंसे पुरुगं जगदा सेवेन भजसात्वा गिरिसाच्चावदामते यथा न सर्वमित्यजदो जक्षमुगुं सविना असत अदवो जतद्रुता प्रथमो देव्यो विगतो महि सर्वाभ्यं प्रवासु जातु धान्यो धराचे परासुव असौ जसाम्रो वरुणो शिवङ्गदा जय जय नगुं रुद्राय विदो दीक्षिस्त्रिताः सततो वैकाग्ुं हेडै महे असौ जोपसर्पतिनीलग्रेवो विलोहितः उतैनङ्गोपा अदशन्नदशन्नुयाजादष्टो मृडयातिनः ॐ कुङ्कुमं कामना दिव्यं कामना कामसमूहं कुङ्कुमेनार्चिते देवोग्रहाणः परमेश्वरः श्रीशां सदाशिव महारुद्राय नमो नमः गन्धं समर्पयामि ओम स्वस्ति न इंद्रो वृहस्पतिः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्चो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु माल्यादीनि सुगन्धीनि मादित्यादीनि वन्दो मयार्तानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यताम् ओम नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणताय जो जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। श्रीपक्षा दीजिए। ओम श्री शदेजस्मी च पत्न्या बहोरात्रे पारसे नक्षत्राणि रूपमसिनो जातं कृष्णन्निकारणं मुम्मयि कारणं सर्वलोकं मयि कारणं लहि ओम श्री सां सदाशिव महारुद्राय नमो नमः। श्रीफलं समर्पयामि। लोक सुद्धा साहेबांनी सुद्धा इंटरेस्टमध्ये बराच घेतला होता लोक जरा तपास करा काय ते बोलायचं असतं खरी परवानगी आपण परवानगी घेऊन द्या आम्ही करतो खरं म्हणजे स्ट्रक्चर देखील ते रिडेल करू शकतात आता त्याच्यात बदल केले अधिक ठिकाणी होते त्याला बोलायचं 1700 खेडेकर इसवी सनाच्या 1700 अंबरनाथ येथील साप्ताहिक आहुती परिवारातर्फे आपलं सर्वांचं सुस्वागतम। सर्वप्रथम मी संयोजकांतर्फे
दिलगिरी व्यक्त करतो की आजच्या या कार्यक्रमाची सर्वांची बसण्याची व्यवस्था होण्यासाठी जरा विलंब लागला आणि त्यामुळे आपले मान्यवर अतिथी या ठिकाणी अंबरनाथमध्ये उपस्थित राहूनही या ठिकाणी आम्ही त्यांना वेळेवर आणू शकलो नाही. क्षमस्व. अकरा जून 1966 महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजी यांची 12वी पुण्यतिथी 16वी पुण्यतिथी आणि त्या दिवशी अंबरनाथमध्ये साने गुरुजी गतामाला हरिजन सेवक संघ राष्ट्र सेवा दल यातून कार्यरत असलेले धुळे जिल्ह्यातून अंबरनाथ येथे 1954 साली आलेले श्रीयुत वसंतराव त्रिवेदी यांनी त्यांच्या मित्रांच्या आग्रहावरून आणि त्यांच्यातील असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून साप्ताहिक आहुती त्या दिवशी 11 जून 1966 रोजी सुरू झाला आणि बोलता आज 25 वर्ष उलटून गेली, 26वे वर्ष ही उलटतंय. बंधू आणि भगिनींनो, वास्तविक पाहता साप्ताहिक आहुतीचा रौप्य महोत्सवी वर्षारंभ अंक आणि त्याचं प्रकाशन 1991च्याच जानेवारी महिन्यात करायचं होतं, परंतु महाराष्ट्र मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध बंड केलं आणि शरदरावजी पवार यांच्यावर संक्रांत आणली. त्यानंतर ते बंड आणि संक्रांत ती उलटली, परंतु आमच्या घरी आहुतीचे संस्थापक संपादक श्रीयुत वसंतरावजी त्रिवेदी यांना 24 जानेवारी रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना इस्पितळात दाखल करावं लागलं आणि त्यानंतरच्या आलेल्या अडचणीमुळे हा कार्यक्रम 1991 मध्ये होऊ शकला नाही. योगायोग असा असतो की आम्हाला या कार्यक्रमासाठी आज जे आपण प्रमुख पाहुणे बोलवलेले आहेत त्यांनाच त्याही वेळेला बोलवायचं होतं, परंतु योगायोगाच्या गोष्टी आहेत की पूज्य साने गुरुजी जयंतीच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्या दिवशी सुरू झालेल्या आहुतीच्या वर्धापन दिन अंकाच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांना या ठिकाणी येण्यासाठी आणि हा कार्यक्रम होण्यासाठी योगायोग असा की यंदाचं वर्ष हे कर्मवीर दादासाहेब धनाजी नाना चौधरी यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. मधुकररावजींचे पिताश्री कर्मवीर धनाजी नाना चौधरी यांचं शताब्दी वर्ष, त्यानिमित्तानं कार्यक्रम विविध ठिकाणी होत आहेत आणि त्याच शताब्दी वर्षामध्ये साप्ताहिक आहुतीचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन अंकाचं प्रकाशन आणि वर्धापन दिन कार्यक्रमही साजरा होतो आहे. बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या समोर जास्त वेळ घेत नाही, परंतु या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी आपलं सर्वांचं मी दिलगिरी व्यक्त केली संयोजकांच्या तर्फे आणि आता आहुतीचे प्रारंभीपासूनचे सहसंपादक श्रीयुत जगदीश दामले यांना मी विनंती करीन की त्यांनी स्वागत करावं. मित्रो, आज आहुतीच्या 25व्या वर्धापन दिनी आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. तसंच आज जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत ते आपले सभापती मधुकररावजी चौधरी, आपले सर जोशी साहेब, खासदार आपले त्यानंतर दोन्ही आमदार आणि
प्रकाश देशमुख पत्रकार संघाचे आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं मी आवती परिवारातर्फे स्वागत करतो. आणि हा जो आजचा प्रकाशन समारंभ आहे तो योग्यरित्या पार पाडण्यास आपण सर्वजण आम्हाला सहकार्य द्याल एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि जास्ती काही मी बोलत नाही, कारण आत्तापर्यंत मी आपल्याला अनेकदा बोललेलो आहे, परंतु आजपर्यंत दैनिक जे चालू करायचं ते आमच्या हातून झालेलं नाही. त्याच्यामुळे मला थोडी खंत वाटते. त्यामुळे मी जास्ती काही बोलत नाही आहे आणि एकच आशा इथे व्यक्त करतो की लवकरच आवतीचं दैनिकात रूपांतर होईल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आहुतीचे संस्थापक संपादक श्रीयुत वसंतराव त्रिवेदी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी आजच्या समारंभाचे अध्यक्ष श्रीयुत बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांना मी पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याची मी त्यांना विनंती करतो. बस. आजच्या या समारंभाचे मान्यवर अतिथी यांचा परिचय आपणा सर्वांना जरी असला तरी औपचारिकपणा म्हणून मला या सर्वांचा परिचय आपणाशी करून द्यावा असं जर मी म्हटलं तर ते अनाठाई ठरणार नाही. आजच्या या समारंभाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्रीयुत मधुकररावजी चौधरी. प्रमुख अतिथी आहेत महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते श्रीयुत मनोहर जोशी. त्याचबरोबर सिडकोचे चेअरमन अंबरनाथ मतदारसंघातील माजी आमदार श्रीयुत नकुलजी पाटील. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्रीयुत प्रकाश देशमुख. आपले सर्वांचे लाडके या मतदारसंघातील खासदार प्राध्यापक रामभाऊ कापसे आणि याच मतदारसंघातील झुंजार कर्तव्यदक्ष आमदार शिवभक्त शाबीरभाई शेख. श्रीयुत वसंतरावजी त्रिवेदी यांना मी विनंती करेन की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. मान्य बाळासाहेब श्री प्रकाश देशमुख आणि व्यासपीठावरील सन्माननीय अतिथी आणि मित्रांनो, प्रास्ताविक म्हणण्यापेक्षा 1-2 मिनिटांमध्ये आहुतीचं एक थोडक्यात जीवनपट तुमच्यासमोर ठेवण्याचं माझं एक इच्छा आहे आणि तसा मला संपादकाने आदेश दिलेला आहे. 25-26 वर्षापूर्वी अंबरनाथ भागामध्ये
निरनिराळे कारखाने उभे राहत होते आणि इकडच्या समस्यांना मुंबईच्या वृत्तपत्रातून स्थान मिळत नव्हतं. मी स्वतः त्यावेळेचे श्री त्वजे साहेब असे आम्ही वार्तापत्र इथून पाठवायचं, पण मुंबईच्या दैनिकांना ग्रामीण भागाचं त्यावेळेला काही सोयीसुचक नसायचं. माझ्या काही मित्रांनी सांगितलं की तुम्ही पहिल्यापासून लेख लिहिता, इकडे तिकडे बातम्या पाठवता, मग तुमचं स्वतःचं का नाही साप्ताहिक सुरू करत. म्हणून 11 जून 1966 रोजी आहोती हे पाक्षिक म्हणून मी सुरुवात केली. त्यावेळेला माझ्याबरोबर माझे सहकारी होते बाळकृष्ण भट्ट. आम्ही आयडियामध्ये सर्व्हिसला होतो आणि तिथून आम्ही कामाला सुरुवात केली. अंबरनाथ त्यावेळेला इतकं अविकसित होतं, पण अशाही परिस्थितीमध्ये अंबरनाथमधून आम्ही वृत्तपत्र चालू केल्याचं कळल्यानंतर कल्याणचे फुटपाथ पार्लमेंट नावाची संस्था चालवणारे हे बाबासाहेब बेटावतकर आणि त्यांचे सहकारी सीताराम शेठ पै वगैरेंनी सांगितलं की बा तुम्ही हे पाक्षिक हे करता, तसं आठवड्यासाठी आम्हाला 1 आठवडा देत जा. आणि त्यांच्या सहकार्याने त्यांना सांगितलं की मी काही दिवस अधिकृत साप्ताहिक म्हणून करणार नाही, एक्स्ट्रा अंक म्हणून मी प्रकाशित करेन. 2 महिने मी बघेन, तुमचं जर सहकार्य व्यवस्थित मिळालं तर मी पुढे साप्ताहिक करेन. जूनमध्ये पाक्षिक म्हणून सुरुवात झालेल्या आवृत्तीला अधिकृतरित्या नोव्हेंबर 66 मी साप्ताहिक म्हणून सुरुवात केली. नंतर जसजशी मागणी वाढली तशी पालघर एक आवृत्ती सुरू केली, डोंबिवली आवृत्ती सुरू केली. त्यावेळेचे नगराध्यक्ष श्री कमलाकर देसाई नाना यांनी मुद्दाम त्याचं स्वागत केलं आणि अशा रीतीने ठिकठिकाणी आवृत्तीचं मागणी वाढायला लागली. वाडे, जव्हार, डहाणू या ग्रामीण भागातून ती वाढती मागणी आम्ही पुरे पडू शकत नव्हतो. कारण वृत्तपत्र चालवायला आपल्याला माहिती आहे की नुसते वर्गणी मिळवून आपल्याला अंक चालवता येत नाही. आणि ठाणे जिल्ह्याची परिस्थिती 2 दृष्टीने अशी होती की काही लोकांच्या हातामध्ये सत्ता होती, संघटना होती, सत्ताधारी पक्षाचे होते, पण त्यांनी प्रयत्न करून सुद्धा आम्ही नावं मुद्दाम घेत नाही, कारण ते मलाही आदरणीय आहेत. 3-3 वर्षामध्ये त्यांचे वृत्तपत्र बंद पडली. एक तर अजूनही जे मोठ्या वृत्तपत्रामध्ये आज आहेत, माधवराव गडकरी, त्यांनी सुद्धा निर्धार नावाचं साप्ताहिक ठाण्यासारख्या शहरामध्ये सुरू केलेलं ते चालू शकलेलं नाही. भाऊसाहेब परांजपे, यशवंतराव चव्हाण वगैरेंनी निर्णय सुरू केले, पण ते चालू शकलं नाही. अशाही परिस्थितीमध्ये मला जेव्हा सर्वसामान्य माणसाकडून सहकार्य मिळालं तेव्हा ही वाटचाल चालू राहिली. बँक ऑफ महाराष्ट्राने मला कंपोस्ट सेक्शनसाठी मला कर्ज दिलं आणि त्याच्यावरून कंपोस्ट सेक्शन सुरू केलं. आणि कंपोस्ट सेक्शन सुरू केल्यानंतर सुद्धा कंपोस्ट माझ्या घरी करायचं, आपण सगळे माझ्या घरी असं बघितलं. तिथून गावामध्ये प्रेसमध्ये माझी पत्नी, मी जर दौऱ्यावरती गेलेलो असलो 2-3 दिवस बाहेर फिरायचं, तिथून पैसे जमा करायचे आणि येऊन तिथे प्रेसवाल्याला पैसे द्यायचे. ही त्यावेळेची परिस्थिती. तर माझी बायको पत्नी मनोरमा त्रिवेदी ही केस गॅली अशा हातामध्ये घेऊन जायची खांद्यावरून आणि तिथे प्रेस हे करायची. अशा रीतीने खडतर प्रवास करून आज आम्हाला सांगायला आनंद वाटतो. एक 4 वर्षापूर्वीपर्यंत मी सांगत होतो की जोपर्यंत वसंत त्रिवेदी आहे तोपर्यंत आहुती आहे, परंतु गेल्या 4 वर्षापासून मी सांगायला सुरुवात केली आता वसंत त्रिवेदी नसला तरी आहुती चालू राहणार आहे. आणि मला आनंद वाटतोय की माझ्या मुलाने मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा आहुती आज सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या काळामध्ये आज एवढा मोठा समारंभ होतोय. मला फार आनंद होतोय. धन्यवाद वसंतरावजी. आपल्या मार्गदर्शनाची आहुतीला गरज आहे. मी आता अंबरनाथ पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री कमलाकर सूर्यवंशी यांना विनंती करेन की त्यांना जे अंबरनाथ शहर पत्रकार संघातर्फे उपस्थित पाहुण्यांना पुष्पहार घालायचे ते त्यांना पुष्पहार द्यावेत.
सगळं मिळून झालं. श्रीयुत ज्ञानेश्वर शंकर कांबळे उर्फ कांबळे गुरुजी यांची इच्छा आहे की या ठिकाणी श्रीयुत बाळासाहेब चौधरी अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच आलेले असल्यामुळे ते स्वतःतर्फे बाळासाहेबांचा शाल अर्पण करून त्यांचा सत्कार ते करतायत. त्यांची इच्छा आहे. श्रीयुत कांबळे गुरुजींना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. धन्यवाद कांबळे गुरुजी. यानंतर आजचा खरा जो कार्यक्रम आपला आहे त्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे साप्ताहिक आहुतीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन विशेष अंकाचं प्रकाशन. मी श्रीयुत बाळासाहेब चौधरी यांना विनंती करेन की त्यांनी या अंकाचं प्रकाशन करावं. प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. बंधू आणि भगिनींनो, एकच खंत व्यक्त करावीशी वाटते की या अंकाचं प्रकाशन जरी आज झालेलं असलं तरी मुद्रणालयीन अडचणींमुळे अंकाची पूर्ण छपाई अजून झालेली नाही आणि त्यामुळे मनातनं अतिशय इच्छा असून सुद्धा आपल्या सर्वांना अंक आता आम्ही देऊ शकत नाही. परंतु आपल्या सर्वांना घरपोच अंक पोहोचेल याची आम्ही व्यवस्था करू. क्षमस्व. यानंतर साप्ताहिक आहुती परिवारातर्फे काही सत्कार संपादक श्रीयुत गिरीश त्रिवेदी यांनी इच्छा व्यक्त केली. त्यामुळं त्यांच्या आदेशावर हुकूम काहींचा आहुती परिवारातल्या जुन्या लोकांचा सत्कार या ठिकाणी आपण घडवीत आहोत. सर्वप्रथम 11 जून 1966 रोजी ज्या आहुतीला जन्म दिला ते श्रीयुत वसंतरावजी त्रिवेदी यांचा बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. आजचा हा प्रसंग हृदय हेलावणारा आहे आणि त्यामुळे माझ्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. आपण आपल्याला जाणवत असेल. त्यामुळे दुसरा सत्कार जो आहे आमच्या मातोश्री आणि या आहुतीच्या पाठीशी ज्यांनी आपलं आयुष्य अर्ध आयुष्य खर्च केलं त्या सौभाग्यवती मनोरमाजी त्रिवेदी यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि बाळासाहेबांच्या हस्ते सत्काराचा स्वीकार करावा.
श्रीयुत वसंतरावजी त्रिवेदी यांना सर्वात प्रथम वृत्तपत्र काढा अशी प्रेरणा ज्यांनी दिली ते श्रीयुत बाळकृष्ण भट यांनी पुढे यावं. ते काही कारणामुळे येऊ शकले नसतील. औतेचे वसंतरावजी त्रिवेदींच्या बरोबरचे पहिल्यापासूनचे सहकारी आणि सहसंपादक श्रीयुत जगदीश दामले यांना मी विनंती करेन की त्यांनी पुढे यावं आणि विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते शिवसेना नेते श्रीयुत मनोहर जोशी यांना मी विनंती करेन की त्यांनी श्रीयुत दामले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. गेल्या 25 वर्षामध्ये जशी सौभाग्यवती मनोरमाबाई त्रिवेदींनी वसंतरावजींना या आहुतीच्यासाठी मदत केली, प्रसंगी आहुतीच्या घड्या घालून पोस्टात टाकण्यापर्यंत संपूर्ण व्यवस्था त्यांनी केली. जगदीश दामले यांनी मेहनत केली. त्याचप्रमाणे वसंतरावांबरोबर नेहमी सदैव त्यांच्या पाठीशी असलेले श्रीयुत मधुकर उपासनी यांना मी विनंती करेन की त्यांनी पुढे यावं आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्रीयुत प्रकाश देशमुख यांना मी विनंती करेन की त्यांनी मधुकर उपासनी यांचा सत्कार करावा. श्रीयुत मधुकर उपासनी. आहुती अंबरनाथून जरी निघत असलं तरी त्याचं कार्यक्षेत्र ठाणे जिल्हा होतं, अजूनही आहे, यापुढेही ते वाढत जाणार आहे. आणि तरुण तडफदार संपादक गिरीश त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखाली आणि कुशल संपादकत्वाखाली आहुतीची दौड सदैव सर्वांच्या सहकार्याने सुरू राहणार आहे. या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये वसंतरावजींना अनेकांनी सुरुवातीच्या पडत्या काळामध्ये ज्यांनी साथ केली, सहकार्य केले, ते आहुतीचे पहिले सहसंपादक कैलासवासी प्र.ना. उर्फ बाबा बेटावतकर यांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कैलासवासी बाबा बेटावतकर यांच्या स्मृतीला वंदन करून त्यांचे सुपुत्र आणि आजचे या ठिकाणचे कल्याणचे तडफदार झुंजार पत्रकार श्रीयुत विनायक उर्फ अण्णा बेटावतकर यांना मी विनंती करेन की त्यांनी पुढे यावं. आणि मी शाबीरभाईंना विनंती करेन की त्यांनी अण्णा बेटावतकर यांचा आहुती परिवारातर्फे सत्कार करावा. श्रीयुत अण्णा बेटावतकर. त्याचप्रमाणे आहुतीला साथ देणारे, वसंत त्रिवेदींना साथ देणारे कैलासवासी शांतारामजी नाईक आज आपल्यात नाहीत. त्यांचीही आठवण प्रकर्षाने येते. त्यांच्या प्रतिनिधींना आम्ही इथे पाचारण केलेलं होतं, परंतु अद्याप त्यांचा कोणी प्रतिनिधी आलेला दिसत नाही आहे. श्रीयुत वी.ना. भागवत उर्फ भागवत गुरुजी हे नाव अंबरनाथकरांना सर्वांना परिचित आहे. ह्याच हॉलमध्ये, याच सभागृहामध्ये ज्यावेळेला ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा 1978 साली कार्यक्रम झाला, दादासाहेब नलावडे त्यावेळेला नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या कारकिर्दीपासून भागवत गुरुजी
आणि त्रिवेदी कुटुंबीय नावं जरी निराळी असली तरी एकाच कुटुंबातली व्यक्ती श्रीयुत गुरुजी म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. श्रीयुत वीणा उर्फ भागवत गुरुजी यांना मी विनंती करेन की त्यांनी पुढे यावं आणि आपले शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे सिडकोचे अध्यक्ष श्रीयुत नकुलजी पाटील यांना मी विनंती करेन की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. श्रीयुत वीणा उर्फ भागवत गुरुजी. बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत. आमची इच्छा आहे अनेकांचा सत्कार करावा, सर्वांचा सत्कार करावा, परंतु वेळेची मर्यादा ही त्याला आलेली आहे आणि त्यामुळे हा सत्कार काही आपण करू शकत नाही. त्याची खंत आमच्या मनाला कायम बोचत राहणार आहे. याची उणीव जी आहे आजच्या या सर्वांच्या सत्काराची उणीव ही पुढे श्रीयुत गिरीश त्रिवेदी हे भरून काढतीलच सर्वांच्या सहकार्यानं. आणि आता मी विनंती करेन ती प्रमुख पाहुण्यांना आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याची. मी सर्वात प्रथम ओपनिंग बॅट्समन म्हणून पुढे आणू इच्छितोय अंबरनाथचे झुंजार तरुण तडफदार लोकप्रतिनिधी. मला 20 जूनचा दिवस आठवतोय 1990 की ज्या दिवशी शाबीरबाईंनी विधानसभेत पाऊल ठेवलं, सदस्यत्वाची शपथ घेतली आणि ती शपथ आत्ताच्या असलेल्या सर्व सभासदांच्या चिरकाल स्मरणात राहील अशी खणखणीत आवाजात त्यांनी शपथ घेतलेली होती. आणि म्हणून मी पहिल्यांदा प्रथम फलंदाजी त्यांना करायला देतोय, मार्गदर्शन करायला बोलवतोय श्रीयुत शाबीरबाई शेख. मनात पूजल रायगडा तुमच्या आमच्या मधुगुंजन लख लाभ तुम्हाला बोल रांगडा प्यार मला बुद्ध ख्रिस्त विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला तुकयाचा आधार मला धिक तुमचे स्वर्गई साती धिक तुमचे स्वर्गई साती इथली चुंबिल मी माती या मातीचे कणलोहाचे तृणपात्यांना खडग कळा या मातीचे कणलोहाचे तृणपात्यांना खडग कळा कृष्णेच्या पाण्यात वाहतो कृष्णेच्या पाण्यात वाहतो अजूनही लाव्हा सगळा अजूनही लाव्हा सगळा आयशा गौरवशाली महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि अशाच वैभवशाली महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष पूज्यनीय बाळासाहेब चौधरी माझे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रिन्सिपल वामन या मतदारसंघातील माजी आमदार या ठाणे जिल्ह्यातील माजी मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष माननीय नकुल पाटील साहेब या व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी असलेले आमचे लोकप्रिय खासदार मान्य रामभाऊ कापसे आहुतीचे संपादक संस्थापक ज्यांच्या संपूर्ण प्रयत्नाने आहुती आजपर्यंत आम्हा सर्वांच्या घरादारात पोहोचले ते संस्थापक वसंतराव त्रिवेदी आजच्या आहुतीचे संपादक माझे मित्र त्रिवेदी बंधू आणि जमलेल्या मित्रांनो या कार्यक्रम पत्रिकेत असं लिहिलंय की मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला पुढे आणलंय. वास्तविक पाहता आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे दोन चंद्र सूर्य इथं मौजूद आहेत. त्यांच्यासमोर माझ्यासारख्या काजव्याने काय चमकावं हे मला कळत नाही आहे. पण या विधानसभेचा या मतदारसंघातला प्रतिनिधी म्हणून त्यांचं स्वागत तुम्हा सर्वांतर्फे करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शाबीरबाई. या ठिकाणी
एक जाहीर करू इच्छितो की अंबरनाथचे भीष्माचार्य म्हणून आम्ही ज्यांना म्हणतो ते डॉक्टर लक्ष्मणराव चिंतामणजी जठार यांनी आहुतीला एक छोटीशी भेट दिलेली आहे. मी त्याचा स्वीकार आहुती परिवारातर्फे करून आहुतीच्या संस्थापकांकडे सुपूर्द करतो. आता आपल्या समोर मी मार्गदर्शन करण्यासाठी बोलण्याची विनंती करण्यासाठी मी बोलावतो आहे. अंबरनाथचे